नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आता सार्वत्रिक निवडणुकांची धूम जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार महेंद्र आहिरे आणि रेखा ओबाळे. 10 दिवसापासून प्रचार करताय तुम्ही, लोकांमध्ये जातायत, काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? जय भीम, जय शिवराय सर्वांना. आज आम्ही गेली 10 दिवस प्रचार करत आहोत. ते असे निदर्शनास आलेलं आहे की अजूनही त्याच समस्या वर्षानुवर्ष आहेत. जे प्रभागाचा पाण्याचा प्रश्न आहे, आजही पाण्याची वेळ इथे ठरलेली नाहीये. लोकांकडे तुम्ही बघू शकता, स्वच्छता नाहीये, आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाबद्दल समस्या आहे. या ज्या मूलभूत समस्या आहेत, बेसिक, ज्या महानगरपालिकेतर्फे सोडवण्यात यायला पाहिजे. या समस्या ज्या आहेत, इथे जे प्रतिनिधित्व दिलेले आहे, लोकप्रतिनिधी निवडून दिले आतापर्यंतचे, त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष सत्ता भोगली, पण सामान्य जनतेचे प्रश्न मात्र सोडवलेले नाहीयेत. ते तिथेच आहेत. आजही रात्री 12-1 वाजता पाणी येते, जे आधी यायचं, आणि आजही त्याच समस्या तिथेच आहेत. त्यामुळे अशी विनंती करते की नवीन उमेदवाराला एक संधी द्या, वंचितला एक संधी द्या, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये आपल्या समस्या तिथे मांडून आम्ही तिथे ज्या हक्क आहेत तिथे मिळवून घेऊ शकतो. पण आता समजा तुमच्याकडे काय अजेंडा काय आहे तुमचा? जर मतदारांना सामोरे जातात तर कोणत्या विश्वासावर मतं मागताय तुम्ही? आम्ही मतदारांना हेच आवाहन करतो की जे इतक्या वर्षात झालं नाही, तुम्ही त्यांना वारंवार संधी दिली, आता एक संधी आम्हाला पण देऊन बघा. की जे बाळासाहेब, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे सांगितले, KG to PG एज्युकेशन बद्दल सांगितलेलं आहे, ज्या बेसिक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहेत महेंद्र आहिरे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महेंद्र, एवढे वर्ष झाले सुभाष टेकडीचे प्रश्न तू जवळून पाहिलेले आहेस, तुला काय वाटतं? नक्की. जय भीम, जय शिवराय. मी गेली अनेक वर्ष काम करतो आहे आणि माझी टॅगलाईन घेऊन चाललेलो की आपण काम बोलताय. मी प्रत्येकाचं उत्तर कामाने दिलेलं आहे. आणि सुभाष टेकडीत विशेषतः मी बघितलेलं आहे की मूलभूत समस्या लाईट आणि पाणी यावर अजूनही ठोस असे उपाययोजना झालेली नाहीये. आणि आम्ही 10 दिवस ज्या प्रचारामध्ये फिरलेलो आहे, जनतेचा अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे. लोक आशीर्वाद देत आहेत, घरोघरात जाऊन आम्हाला ओवाळत आहे. यातनं असं दिसत आहे की लोकांना बदल हवा आहे, परिवर्तन हवं आहे. आणि नक्कीच वंचित बहुजन आघाडीला जर एक संधी यावेळेस दिली तर आम्ही या मूलभूत समस्या तर सोडूच, पण यानंतर ज्या समस्या, जसे सुजाताजींनी सभेमध्ये सांगितलं की इथे शाळा, आपली इंग्लिश मिडियम दर्जाचं शिक्षण आपल्या शाळांना मिळालं पाहिजे, त्यात देखील आम्ही काम करू. तसेच ज्या ज्या काही समस्या आहेत महत्त्वाच्या, त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत. आणि वंचित बहुजन आघाडीचं यावेळी परिवर्तनाचं वादळ आम्हाला प्रत्येक जनतेच्या घरोघरी जाताना दिसत आहे. मागील निवडणुका असतील, सार्वत्रिक निवडणुका असतील, विधानसभा असेल, वंचितला पाहिजे तसं यश जे या शहरात मिळालं नाही. आता काय आशा आहे? आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आम्ही ज्याही ठिकाणी जातो, मायबाप जनता स्वतःहून आम्हाला बोलते की आम्हाला इतक्या दिवस बाळासाहेबांचे हात मजबूत करण्याची संधीच मिळाली नाही, बाबासाहेबांचे विचार आमच्या घरापर्यंत पोहोचलेच नाही. परंतु यावेळी एक मताने आम्ही सर्व सिलेंडर आणि तिकडे 18 नंबर पॅनल बॅटला मतदान करणार, म्हणजे करणारच असं आम्हाला. राग येणार असेल एक प्रश्न विचारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामधला जो भ्रष्टाचार किंवा अनियमितता आहे, त्याच्याबद्दल कुठल्याही आंबेडकरी नेत्याने भाष्य केलेलं नाहीये. याच्याबद्दल वंचितची भूमिका काय, महेंद्र आहिरे यांची भूमिका? नक्कीच साहेब, बघा, जो आपला महामानवाचा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो पुतळा आहे, त्याच्यामध्ये अतिशय मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. प्रत्येक जनतेला माहिती आहे, पण समोर येऊन कोणीच बोलण्याची हिंमत करत नाही. आजही अशी स्थिती आहे की त्याचं कुठलं ऑडिट झालेलं नाही. तो बांधताना लोकल स्थानिकांनी तो बांधला, तिथे येऊन तो बिल्ड करा. जनरली तो स्पेशल इंजिनियर असतात, ते येऊन ते सगळं त्याचं टेक्निकल पाहणी करतात आणि त्याच्यानंतर त्याला बांधतात. परंतु पुतळ्या गुंडाळून ठेवला होता, धुळखात पडला होता. ती देखील अतिशय म्हणतात ना शोकांतिक आहे की आपला बाले किल्ल्यामध्ये माझ्या बापाला, आपल्या सर्वांच्या बापाला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं, ही अतिशय खेदाची बाब आहे. या सगळ्या गोष्टींना आम्ही तर नक्कीच याच्यावरती काम लोकांना, जनतेला सांगणार आहोत की या गोष्टी विसरायच्या नाही. झालेलं आता त्याचं काम बघताय तुम्ही, काचा पडायला लागलाय, सगळं पडायला लागलंय. अतिशय सुमार दर्जाचं काम आहे. म्हणजे सांगतात ना 100 रुपयाच्या कामात त्यात 20 रुपये देखील लागलेले नाही. आणि त्याच्यात किती भ्रष्टाचार झालेला आहे, कोणी घेतलेलं हे सर्वांना माहिती आहे. परंतु इथे ऑन कॅमेरा आम्ही सांगू शकत नाही. परंतु ही सर्व बाब सुभाष टेकडीला माहित आहे आणि ह्याच गोष्टी लोकांनी बघायच्या आहेत. आणि स्वाभिमानी पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष, त्याला सगळ्यांनी मतदान करायचं आहे.